नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगणार आहोत गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांची कथा. आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाची कशा प्रकारे परीक्षा घेतात तेही आज आपण आजच्या कथेमध्ये पाहणार आहोत. तर चला आज आपण कथेला सुरुवात करूया. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ खूप लांबचा प्रवास करत असतात आणि त्यांना एका गावात थांबायचं असतं. त्यांना तिथं गहिनीनाथांना द्यायचं असतं. तिथं एका बाईला मूलबाळ वगैरे काहीच नसतं. ती खूप भक्तांची सेवा करत असते, महादेवांची. कायम महादेवाच्या मंदिरात जात असते, रडत असते. तेव्हा तिथं मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना भिक्षा मागायला लावतात आणि सांगतात, भिक्षा घेऊन ये आज. तेव्हा त्याला गोरक्षनाथांना तिथं महादेवाचं मंदिर दिसतं आणि ते महादेवाच्या मंदिरासाठी दर्शनाला जातात. गोरक्षनाथ त्यावेळेसला लहानच असतात, त्यांना एवढं काही त्यावेळेसला माहिती नसते सगळ्या गोष्टी. पण तिथं एक बाई ती रडत होती मंदिरामध्ये. तेव्हा ते बोलतं, तुम्ही का रडत आहात? मलाच कळेल का तुमचं दुःख? तेव्हा गोरक्षनाथाला बोलतात त्या बाईला. तेव्हा गोरक्षनाथाला ती बाई सांगते, काय सांगणार? आजपर्यंत मला मूल बाळ नाही झालं. मी किती दिवसभर रडणार? देवाचे किती वर्ष पूजा करते महादेवाची, पण अजूनपर्यंत मला काय मूल बाळ वगैरे काय झालेलं नाही. तेव्हा ते काही न बोलता ते बोलतात, तू टेन्शन घेऊ नकोस, सर्व काही व्यवस्थित होईल, असं बोलून ते पुढे निघून जातात आणि ते भिक्षेसाठी जातात. भिक्षेसाठी जाऊन गावामध्ये भिक्षाही घेऊन येतात. पण तिथं त्यांचे कानिफनाथांचे काही मित्र, गोरक्षनाथांचे तिथं मित्र पण होतात. छोटे छोटे लहान मुलं असतात, तेही गोरक्षनाथांसोबत मित्र बनतात. पण चांगल्या प्रकारे मैत्री होते. तेव्हा गोरक्षनाथही त्यांच्यासोबत खेळायला दंगा होतात. असेच दिवस तिथं काही दिवस जातात. तेव्हा लहान लहान मुलं बोलतात, चला आज आपण आता खेळ खेळू. गोरक्षनाथ बोलतात, मला तपश्चर्या करायची आहे. माझ्या गुरुनी सांगितलेलं आहे. मला माझ्या गुरुची आज्ञा नाही मोडायची. पण जालिंदरनाथ ते शब्द ऐकून खूपच मच्छिंद्रनाथ खूपच खुश असतात. त्यांना चांगला शिष्य मिळतो म्हणजे त्यांना आनंद होतो. आणि तेव्हा मच्छिंद्रनाथ सांगतात, गोरक्ष, तू जा त्यांच्यासोबत खेळायला, पण जास्त वेळ थांबू नकोस, लवकर ये. तेव्हा गोरक्षनाथ लवकर जातात त्यांच्यासोबत खेळायला. पण ते विचार करतात, आता कुठला खेळ खेळणार आहोत आपण. तेव्हा ते खेळ कोणता खेळणार हे त्यांच्या डोक्यामध्ये असतात. तेव्हा ते बोलतात, चला आपण चिखल मातीची आपण बैलगाडी बनवू. तेव्हा ते बोलतात, गोरक्ष, तू आम्हाला माणूस बनवून देशील का गाडीवान? आम्हाला गाडीवान बनायला येत नाही. तेव्हा गोरक्ष बोलतात, हो बनवून देईल, पण मला माती आणि थोडंसं पाणी आणून द्या. तेव्हा ते माती आणि पाणी आणून देतात आणि ते मूर्तीत म्हणजे गाडीवान तयार करायला जातो आणि मंत्र बोलतच असते गोरक्षनाथ. तेव्हा ते गोरक्षनाथ मंत्र बोलता बोलता असं काही आश्चर्यचकित घडतं की असं काही जादू प्रकार होतात की त्याच्यामध्ये गहिनीनाथ प्रकट होतात, एकदम छोट्या लहान वयामध्ये. तेव्हा त्यांना समजत नाही काय करावं म्हणून. ते खूप ते मुलं दुसरी छोटे छोटे असतात, तेही घाबरून पळून जातात. आणि सर्वजण घाबरून पळून गेल्यामुळे म्हणजे गोरक्षनाथही आश्चर्यचकित होतात आणि त्यांना ते घाबरत नाहीत, पण तेही हे होतात. नंतर त्यांच्या मनामध्ये भीती वाटते. तेही घाबरून पळायचा प्रयत्न करतात. तेव्हा तिकडून मच्छिंद्रनाथ येतात. तेव्हा बोलतात, का घाबरतात? का घाबरून पळतात? ते मुलं बोलतात, तिथं भूत आहे म्हणून असं सर्वजण पळत सुटतात. तेव्हा ते मच्छिंद्रनाथ बोलतात, थांबा, पळू नका, काय झालं मला कळू द्या. आवाज देतात, गोरक्ष. तेव्हा गोरक्षनाथ पळत पळत मच्छिंद्रनाथाकडे येतात आणि बोलतात, हे काय झालं तर मला सगळं काय खरं खरं सांगशील का गोरक्ष? तेव्हा गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला खरं खरं सांगायला जातात. बोलतात, आम्ही मातीचे बैलगाडी तयार करत होतो आणि मी माणूस तयार करताना मी संजीवनी मंत्र बोलत होतो. संजीवनी मंत्र बोलत होतो आणि संजीवनी मंत्र पूर्ण झाला आणि मी उठलो. त्याच्या आश्चर्यचकिताने हा लहान बाळ तयार झालं. तेव्हा ते बोलतात, हे लहान बाळ कोण आहे तुला माहिती? तुला मी काय शिकवलं होतं गोरक्ष? नीट लक्षात आण. तेव्हा त्या गोरक्षाने कबुतराला जिवंत केलेलं होतं संजीवनी मंत्राने. तेव्हा ते गोरक्षनाथाला लक्षात येतं की मी ज्या वस्तूमध्ये संजीवनी मंत्राला बोलून वस्तूला हात लावेन, ते संजीवनी मंत्र बोलेल, ती वस्तू जिवंत होणार. तेव्हा गोरक्षनाथ तेव्हा थांबतात आणि बोलतात,
हे गुरुवर हे मुलगा म्हणजे संजीवनी मंत्रामधून जिवंत झाला त्या मातीमधून. तेव्हा ते बोलतात हो. तेव्हा ते गहिनीनाथ त्यांच्यासोबतच राहतात. काही दिवसापूर्वी गहिनीनाथांना एका गावामध्ये ठेवायचं असतं, पण आता कसं ठेवणार ते पाहण्यासाठी एक दिवस मच्छिंद्रनाथ सांगतात, गोरक्ष आज मला खूप भूक लागली आहे, काहीतरी भिक्षा घेऊन ये. तेव्हा गोरक्षनाथ बोलतात, हो गुरुवर मी नक्कीच घेऊन येतो भिक्षा. ते लहानच छोट्या वयामध्ये असतात खूपच, पण तेव्हा ते गहिनीनाथाला तिथं सांभाळतात. तेव्हा गोरक्षनाथ भिक्षेसाठी जातात. झाले मच्छिंद्रनाथांना माहिती होतं आज गावामध्ये कुठेही भिक्षा भेटणार नाही, फक्त एका घरी पूजा होती, त्या घरीच पूजा होती, त्याच घरी जेवण भेटणार. तेव्हा तो भिक्षेसाठी निघतो गोरक्षनाथ. तिथं गावातले बोलतात, आज आता थोला भिक्षा इथं भेटणार नाही, फक्त एकाच घरी भिक्षा भेटेल. तेव्हा ते बोलतात, कुठं आहे ते ज्या घरी पूजा आहे त्या घरी गोरक्षनाथ तिथं भिक्षेसाठी जातो, पण पहिल्यांदा भिक्षा मागून आणते गोरक्षनाथ. तेव्हा ती बाई ओढे वगैरे सगळं देते, जेवण 5 पकवानाचं जेवण ताट भरून देते. तेव्हा परत घेऊन येतात गोरक्षनाथ, ज्याला मच्छिंद्रनाथापुढे देतात आणि मच्छिंद्रनाथ बोलतात, खूप छान आहे जेवण, पण मला अजून 2 वडे हवेत. मला भाजणीचे वडे खूप आवडले आहेत आणि अजून माझी भूक गेली नाही. गोरक्ष तू अजून ते भाजणीचे 2 वडे घेऊन येशील का? तेव्हा गोरक्षनाथ बोलतात, हो गुरुवर मी आत्ता जातो आणि घेऊन येतो. तेव्हा ते भाजणीचे वडे आणण्यासाठी गोरक्षनाथ परत भिक्षेसाठी जातात आणि तिथं जाऊन बोलतात, अलख निरंजन ओम आदेश. तेव्हा ती बाई परत बाहेर येते आणि ती बोलते, काय हवंय तुला? ते बोलतं, काय नको माई, मला फक्त 2 वडे, भाजणीचे 2 वडे द्याल का? ते बोलते, आत्ताच तर तुला ताट भरून दिलेलं, मी मागल तू देशील का? तो गोरक्षनाथ बोलतात, हो मी तात्काळ देईल, तुम्ही मागून तर बघा. तेव्हा ती बाई बोलते, दे तुझा डोळा काढून. गोरक्षनाथ तात्काळ ते डोळा काढून देतात आणि ती आरडते, पण आश्चर्यचकित होते आणि ते ताट भरून गोरक्षनाथाला परत देते. गोरक्षनाथ तो डोळा झाकून असा हातामध्ये एका हातामध्ये डोळा घेऊन असं भगवा कपडा डोळ्याला बांधून येतात मच्छिंद्रनाथापाशी. तेव्हा मच्छिंद्रनाथ बोलतात, काय झालं, तू कपडा का डोळ्यावरती बांधलायस? गोरक्षनाथ बोलतात, काही नाही गुरुवर. तेव्हा ते बोलतात, बघू सोड कपडा. तेव्हा ते बघतात तर त्याचा डोळा काढून दिलेला असतो त्या बाईला. पण ते मच्छिंद्रनाथ बोलतात, घाबरू नकोस, मी असल्यामुळे तुला कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. तेव्हा गोरक्षनाथांना ते भगवा कपडा सोडायला लावतात आणि तो डोळ्यावरती पाणी धुवून काढतात आणि संजीवनी मंत्र बोलून तो डोळा परत बसवून देतात. गोरक्षनाथांचा परत डोळा बसवतात झाले मच्छिंद्रनाथ आणि परत आहे तसा तो डोळा होतो आणि ते तिथून पुढे निघायला जातात आणि आता ते गहिनीनाथांना तिथं ठेवावं लागतं त्यांना, त्यामुळे ते लवकर जातात आणि तिथं गहिनीनाथाला तिथं जाऊन एका बाईपाशी झोपतात. त्या बाईचं पण मन इच्छा पूर्ण होते आणि सर्व इच्छा पूर्ण करून ती बाई आणि तिथून गहिनीनाथांना तिथं ठेवून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ पुढे प्रस्थान करतात. तात्काळ त्यांना पुढे प्रस्थान करायचं असतं, कारण की पुढेही भक्तावरती खूप संकट आलेले असतात, त्यामुळे त्यांना पुढे जाणं भाग होतं. तेव्हा गोरक्षनाथ बोलतात, गुरुवर आज आपण हा इथं ठेवला आहे गहिनी, पण आता याला कोण सांभाळणार? तेव्हा ते बोलतात, तूच त्या माईला वचन दिलं होतंस ना, तुझी पूर्ण इच्छा पूर्ण होईल, मग आज तूच तुझ्या हाताने गहिनीला तू तिथं सोपतोयस. आणि त्या बाईला सांगतात, आज आम्ही एक दिव्य शक्ती दिव्य पुत्र तुझ्या हाती देत आहोत, त्याला तुझ्या पोटच्या लेकरासारखं सांभाळ. तेव्हा तीही गहिनीनाथाचा खूप सांभाळ करते आणि लहानाचं मोठं करते आणि काही दिवसांनी गहिनीनाथी गोरक्षनाथांना शोधतात. तेव्हा गोरक्षनाथ ते त्यांना भेटतात, सर्वजण एकत्र येतात आणि तपश्चर्या वगैरे पूर्ण होते आणि सर्वजण कार्य करायला सुरुवात करतात, सर्व भक्तांचे संकट दूर करतात. आणि हे बघा, आज आपण मच्छिंद्रनाथाने किती मोठी गोरक्षनाथाची परीक्षा घेतली होती बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवनाथाच्या गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर मनापासून मी तुमची खूप खूप आभारी आहे.
सर्वांना ओम नमो आदेश, ओम नमो आदेश. अलख निरंजन. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा प्लीज. सर्वांना धन्यवाद. सर्वांनी शेवटपर्यंत